नमस्कार मित्रांनो, भयकथांची डायरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला आजच्या कथेला सुरू करूया. आजची कथा आहे एका बावळट भूताची प्रेम कहाणी. गण्या उर्फ गँगस्टर गण्या जिवंत असताना जेवढा साधा होता, मेल्यावर त्याहून जास्त बावळट झाला होता. गण्याचं जिवंत असताना प्रियावर जीवापाड प्रेम होतं. अगं प्रिया, 7 जन्म तर काय, मेल्यावरही मी तुझी साथ सोडणार नाही. दुर्दैवाने नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. गण्या एका पावसाळी रात्री केळीच्या सालीवरून घसरून पडला आणि मेला आणि भूत बनला. पण गण्या हा प्रियकर होता. आपल्या वचनाला जागून गण्याने स्मशानात न जाता प्रियाच्या घराच्या खिडकीबाहेरील पिंपळाच्या झाडावरच आपला मुक्काम ठोकला. तब्बल 5 वर्ष तो तिथे उलटा लटकून तो तिची वाट पाहत होता. पण प्रियाला काही करून मरण येत नव्हतं. पण एक दिवस त्याचा विश्वासच उडाला. प्रिया गण्याच्या जीवलग मित्रासोबत बबल्यासोबत दुचाकीवर बसून पळून गेली. जाताना तिने पिंपळाच्या झाडाकडे बघून एक फ्लाइंग किस दिला आणि म्हणाली, सॉरी गण्या, डेड बॉडीसोबत माझं काही फ्युचर नाही. गण्याचं हृदय जे तांत्रिकदृष्ट्या धडधडत नव्हतं, त्याचे पार तुकडे तुकडे झाले. तो अगदी देवदास बनला. प्रिया प्रिया म्हणून रडू लागला आणि स्मशानभूमीच्या एका कोपऱ्यात जुन्या थडग्यावर जाऊन बसला. गण्या आपल्या हातातली बाटली तोंडाला लावणार तेवढ्यात त्याचा मित्र टिल्लू भूत, जे उंचीला ठेंगणं असतं, गण्याच्या खांद्यावर जाऊन बसतं आणि गण्याची खेचायला सुरुवात करतं. टिल्लू भूत म्हणतं, अरे गण्या, बस कर आता. काय तो अवतार करून बसलाय? तुझ्या डोळ्यातून पाणी येतंय का चुना? आणि ती प्रिया, अरे गण्या, तुला ती काय म्हणायची आठवतंय का? गण्या, तू माझा कोहिनूर आहेस. आता बघ, त्या कोहिनूरला तिने कचरा कुंडीत फेकून दिले. गण्या रडत, गप्प बस रे टिल्लू, तिने मला वचन दिलं होतं, आपण एकत्र म्हातारे होऊ. तेवढ्यात बोंड्या नावाचं भूत येतं, ज्याचं डोकं डावीकडे झुकलं होतं. ते भूत म्हणतं, अरे वेड्या, तिने सांगितलं होतं की आपण एकत्र म्हातारे होऊ, पण तिने हे कधीच सांगितलं नाही की ती तुझ्यासोबत म्हातारी होईल. आता ती बबल्यासोबत म्हातारी व्हायला गेली. तू फक्त आता पिंपळाच्या झाडावर बसून शेंगा सोलायचं काम कर. टिल्लू भूत मोठ्यानं हसतं आणि म्हणतं, आणि गण्या, तुला वाटतंय की तू मजनू दिसतोयस? अरे आरशात बघ, जर तू स्वतः दिसत असशील तर तू मजनू नाही, तर सुकलेली करडई दिसतोयस. मुलींचं कसं असतं माहिती आहे का? जिवंतपणी हॅलो हॅलो आणि मेल्यावर चलो चलो. त्यांना नवीन मॉडेल मिळालं की त्या जुनं गॅरेज रिकामे करतात. बोंड्या म्हणतो, खरं आहे टिल्लू. गण्या, तुला आठवतंय का, एकदा तू तिच्यासाठी पावसात भिजून सर्दी करून घेतली होतीस, तेव्हा ती म्हणाली होती, बाबू टेक केअर. आणि आज जेव्हा तू स्मशानात पावसात भिजतोयस, तेव्हा ती बबल्यासोबत रेनकोट घालून लॉंग ड्राईव्हला गेले. तुझा बाबू आता कचरा झालाय, कचरा. गण्या चिडून म्हणतो, तुम्ही माझे मित्र आहात का तिचे एजंट? माझं दुःख तुम्हाला समजत कसं नाही? टिल्लू गण्याच्या गालावर हलकी चपराक मारत म्हणतो, अरे मित्रा, दुःख तर आम्हाला तुझं नाही, त्या दारूच्या बाटलीचं होतंय, जी विनाकारण जमिनीवर सांडते. मुली बघ अशाच असतात रे, त्या आपल्याला प्रेमाचं गाजर दाखवतात आणि मग त्याच गाजराचा हलवा करून दुसऱ्याला भरवतात. पण तू टेन्शन घेऊ नको, आपल्या स्मशानात पण खूप ऑप्शन आहेत. फक्त तुला बघण्याची दृष्टी हवी आणि थोडी हिंमत. बोंड्या म्हणतो, अगदी बरोबर गण्या, तू काळजी करू नको. प्रिया गेली तर काय झालं? किमान आता तुला तिचा रिचार्ज करावा लागणार नाही व खर्चही करावा लागणार नाही. आता तू मोकळा आहेस. स्मशानातल्या कोणत्याही हाडलीला लाईन मारू शकतोस. फक्त पाय बघून प्रेम कर, नाहीतर पळून जाताना आडखळशील आणि पडशील. दोघेही गण्याला चिडवून खुदू खुदू हसायला लागले. गण्या बिचारा रडता रडता त्यांना मारायला धावला, पण ते भूत असल्यामुळे त्याचे हात हवेतच फिरत राहिले. तेवढ्यात अचानक वारा सुटला आणि एक जोरदार छम छम असा आवाज झाला. समोरून झुमकी हाडळ चालत आली. तिने फाटलेली पण स्टायलिश साडी घातली होती आणि डोळ्यात गडद काजळ लावलं होतं. ती म्हणते, ए ढाम्या, काय हे रडगाणं स्मशानात लावलंयस? तुला माहिती आहे ना
या स्मशानात नवीन प्रेत रडतात, तुझ्यासारखी जुनं भूतं रडत नाहीत. गाण्या म्हणतो, तू कोण ग? आणि हा, माझ्या पर्सनल मॅटरमध्ये लुडबुड करू नको. माझा ब्रेकअप झालाय. तुला काय कळणार लव काय असतं ते? झुमकी गाण्याची टिंगल उडवत म्हणते, लव? अरे तुझ्या तोंडाकडे बघ. तू जिवंत असताना पण एक्सपायरी डेट संपलेल्या औषधासारखा दिसत असशील, म्हणून ती प्रिया तुला सोडून पळाली असेल. आणि तू काय म्हणालास, प्रेम? अरे वडाच्या झाडाला लटकणाऱ्या वटवागळाला सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त अक्कल असते. गण्या चिडून झुमकीला म्हणतो, आधी स्वतःच्या रूपाकडे बघ. तुझे केस बघ, जसं काय शॉक लागलेल्या कुत्र्याने तुला चावा घेतल्यासारखे उभे आहेत. झुमकी म्हणते, काय रे, माझ्या केसांना नाव ठेवतोस? तुला माहीत आहे का, मी या एरियाची मिस स्मशान आहे आणि तू त्या मानवी मुलीसाठी रडत बसला आहेस, जिने तुला मेल्यावर साधी मेणबत्ती सुद्धा लावली नाही. अरे बावळटा, ती आता पनीर टिक्का खात असेल. गाण्या अजून चिडून म्हणतो, ए तुझा मेकअप बघ पहिला, चेहरा बघ तुझा. असं वाटतंय तोंडाला डांबर लावून नंतर पिठाच्या डब्यात तोंड बुडवून आली आहेस. आणि हे काजळ आहे की डोळ्यावर कुणी मुक्का मारला आहे? झुमकी रागात म्हणते, काय म्हणालास? माझं काजळ ब्रँडेड आहे, ब्रँडेड. गाण्या चिडून म्हणतो, तुझी साडी बघ, डिझाईन आहे की उंदरांनी फॅशन शो केलाय तिच्यावरती. ते पाय उलटे आहेत म्हणून बरं झालं, नाहीतर तू चालताना स्वतःच्याच मेकअपला घाबरून पळाली असतीस. झुमकीला आधी गाण्याचा राग आला, पण गाण्याची ही बिंदास स्टाईल बघून ती त्याच्या प्रेमात पडली. तिला वाटलं, आजवर सगळे मला घाबरले, पण हा ढाम्या माझीच टिंगल उडवतोय. झुमकी लाजत म्हणते, अरे वा, आजवर माझं इतकं कोणी डिटेल वर्णन केलं नव्हतं. तू दिसायला जरी सुकलेल्या करडईसारखा असलास तरी तुझं निरीक्षण भारी आहे. गाण्या, तू मला आवडतोस रे. गाण्या चकित होऊन म्हणतो, काय खरंच? मग प्रिया गेली खड्ड्यात. झुमकी, तूच माझी खरी आत्मा आहेस. गाण्याचं आणि झुमकीचं सूत जुळलं. गाण्यानं लगेच टिल्लूकडे मोर्चा वळवला. गाण्या म्हणाला, टिल्लू, तुझी ती हवा भरलेली दुचाकी दे जरा, मला माझ्या डार्लिंगला फिरायला न्यायचं आहे. टिल्लू बिचारा काय करणार? गाण्या आणि झुमकी दररोज रात्री टिल्लूची ती जुनी धूर सोडणारी बाईक घेऊन पूर्ण गावात फिरू लागले. झुमकी मागे उलटी बसून लोकांना घाबरवू लागली आणि शिट्या वाजवू लागली. गाण्या अभिमानाने बाईक चालवू लागला. एक दिवस स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या भूतांच्या मंदिरात धूमधडाक्यात लग्न झालं. टिल्लू आणि बोंड्यानं अक्षदा म्हणून लिंबू आणि मिरच्या उधळल्या. भटजी म्हणून एका जुन्या सांगाड्याने मंत्र म्हटले. गाण्यानं झुमकीच्या गळ्यात हाडांची माळ घातली आणि दोघेही हॅप्पीली आफ्टर एकत्र राहू लागले. तर मित्रांनो, ब्रेकअप झाला तर रडत बसू नका. कदाचित एखादी स्टायलिश हाडळ तुमची वाट बघत असेल. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा व अशाच कथांसाठी आमच्या भय कथांची डायरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.